चला आज बघणार आहे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ऑफ 3x3 मॅट्रिसेस. आता सांगा 3x3 सगळ्यात पहिले आपण काय करतो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, ऑर्डर आणि कॉलम चेक करता. तर हा चेक करा 3x3, हा 3x3. आता ह्याच्यामध्ये फर्स्टचे कॉलम सेकंडचे रो इक्वल आहे. देन नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, देन ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज 3x3. आता बघा काय काय करणार. ए आणि बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. फर्स्ट रोचं पहिले काय घ्यायचं, फर्स्ट रो घ्यायचा. फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमच्या करस्पॉन्डिंग इलेमेंटला मल्टिप्लाय करून त्यांची ऍडिशन करायची. ठीक आहे. तर -1चा करस्पॉन्डिंग इलेमेंट इथं कोणता आहे, 2. सो हा काय होईल, -1 इंटू 2 प्लस 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 प्लस या 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 इंटू 1. फर्स्ट एलिमेंट झाला. आता काय करायचं, फर्स्ट रो सेकंड कॉलम पोझिशन काय असणार आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. तो एलिमेंट घेताना कुठला घ्यायचा, पहिल्याचं फर्स्ट रो सेकंडचं सेकंड कॉलम. सांगा करस्पॉन्डिंग एलिमेंट -1 इंटू -1 प्लस 1 इंटू 0 प्लस 1 इंटू 2. नाव नेक्स्ट सांगा फर्स्टचं करस्पॉन्डिंग एलिमेंट -1 इंटू 4 प्लस 1 इंटू 2 प्लस 1 इंटू 1. फर्स्ट रो कंप्लीट झाली. आता काय करायचं, आपल्याला सेकंड रो घ्यायचे. त्यामुळे चूज करताना कोणते एलिमेंट चूज करायचे, सेकंड रो मधले. चूज करताना कुठले एलिमेंट चूज करणार, हे सेकंड रो चे एलिमेंट घ्या. आता सेकंड रो ने कुणाला मल्टिप्लाय करायचं, फर्स्ट कॉलम. काय येईल सांगा, 2 2 जा 2 इंटू 2 प्लस नेक्स्ट सांगा 3 3 जा 9 देन 0 इंटू 1. नाउ नेक्स्ट फर्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. 1 2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 इंटू 1 0 इंटू 3 प्लस 0 इंटू 2 करस्पॉन्डिंग एलिमेंट. देन सेकंड रो थर्ड कॉलम. सांगा काय येतील करस्पॉन्डिंग एलिमेंट, 2 इंटू 4 प्लस 2 इंटू 3 प्लस 0 इंटू 1. नाउ नेक्स्ट सांगा आता आपल्याला काय लागणार आहे, काय यूज करायचं, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. सो हा होईल 1 इंटू 2 -3 इंटू 3 प्लस 1 इंटू 1. नेक्स्ट 1 इंटू 1 सांगा तुम्ही पण, 3 इंटू 0 प्लस 2 इंटू 1. नेक्स्ट बघा काय होईल, 4 इंटू 1 प्लस -3 इंटू 2 आणि प्लस 1 इंटू 1. आता हा मॅट्रिक्स आहे, हे मल्टिप्लिकेशन. आता आपलं काय फक्त बेसिक कॅल्क्युलेशन राहिलेलं. बघा सांगा काय काय येणार, ए बी मॅट्रिक्स बेसिक कॅल्क्युलेशन. हा झाला -2 प्लस 3 प्लस 1. इकडे काय होतील, -1 0 आणि 2. देन -4 2 प्लस 1. नेक्स्ट 4 प्लस 9 प्लस 0. नेक्स्ट 2 0 प्लस 0. नेक्स्ट 8 प्लस 3 आणि हा 0. नेक्स्ट सांगा काय येतील, हा 3 2 जा 6, हा 2 -9 प्लस 1. नेक्स्ट 1 प्लस 2. नेक्स्ट 4 -6 प्लस 1. आता हे करा फायनल कॅल्क्युलेशन काय होतील बघा, 3 प्लस 1 4 4 मायनस 2. सांगा तुम्ही, कॅल्क्युलेशन हे तुम्हालाच करायचंय. 2 हा झाला 1, हा काय होतील -1 13. नेक्स्ट 2 8 प्लस 6 14. 3 minus 9 -1. हा असेल तुमचा मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी, ए बी मॅट्रिक्स. क्लिअर झालं.
3/3 कसं करणार ते? आता बघा, जर समजा इन केस तुम्हाला ए स्क्वेअर फाइंड आउट करायला सांगितलंय, काय करणार या केसमध्ये? सेम मॅट्रिक्स 2 टाइम्स करणार. जर समजा असा क्वेश्चन सांगितलाय a² - 5i याची व्हॅल्यू, आता आय म्हणजे काय कन्सिडर करणार? आयडेंटिटी मॅट्रिक्स विथ ऑर्डर 3 ऑर्डरचा काय आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला काय करायचंय? कन्सिडर करायचंय. आता बघा, सगळ्यात पहिले आपण a² फाइंड आउट करूया. a² म्हणजे काय करणार? सेम मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करायचं. या मॅट्रिक्सने सेम मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करायचं. आता तुम्ही सांगा मला याचं मल्टिप्लिकेशन काय काय येणार फास्ट मध्ये? ए चा स्क्वेअर, कोणती रो कोणता कॉलम? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 1 × 1 1, 3 3 जा 9 प्लस 3 3 जा 9. सेकंड साठी काय यूज करणार? फर्स्ट रो सेकंड कॉलम. सॉरी, 1 × 3 3 प्लस 3 × 1 3 प्लस 3 3 जा 9. देन नेक्स्ट काय यूज करणार? फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो बघा, चेक करा काय येईल? 1 × 3 3 प्लस 3 3 जा 9 प्लस 3 × 1 3. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम सांगा. 3 × 1 3 प्लस 1 × 3 3 प्लस 3 3 जा 9. नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम. एलिमेंट काय येतील? 3 3 जा 9. 1 × 1 1 3 3 जा 9. देन सेकंड रो थर्ड कॉलम. 3 3 जा 9. Then 1 × 3 3 and 1 × 3 3. Next third row first column. 3 3 जा 3 × 1 3 3 जा 9. 1 × 3 3. Second third row second column. काय येईल? 3 3 जा 9. 3 × 1 3. 1 × 3 3. Next 3 3 जा 9. Then 9 plus 1. सांगा आता याची ऍडिशन काय होते? फर्स्ट मॅट्रिक्स 19. नेक्स्ट काय 15 15 15 किती झाले? 19 15 15 15 आणि 9. हा आपला ए स्क्वेअर आला. आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? a² - 5 टाइम्स ऑफ आय. आय म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग मी इथं थोडस हे करून घेते. a² - 5 टाइम्स ऑफ आय लिहिणार काय? a² मॅट्रिक्स काय आलेला आहे? 19 15 15 15 19 15 15 15 19 -5 टाइम्स ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स काय काय असतो? 1 0 0 0 0 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ऑर्डर 3 का कन्सिडर इथे केला? कारण जो बेसिक मॅट्रिक्स आहे हा ऑर्डर 3 आहे. जर हा बेसिक मॅट्रिक्स ऑर्डर 2 असता तर आयडेंटिटी मॅट्रिक्स पण कसा कन्सिडर केला असता? ऑर्डर 2 चाच कन्सिडर केला असता. समजले? आता काय करणार या केसमध्ये? आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आणि एलिमेंट सबट्रॅक्ट करायचे. हे तुमचं फायनल आन्सर येईल. सो हा मी डायरेक्टली लिहू का? समजेल? डायरेक्टली आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर हा 5 हा 5 हा 5. ठीक आहे? म्हणजे हा कोणता झाला? स्केलर मॅट्रिक्स. सबट्रॅक्शन करताना कुठला एलिमेंट चेंज होणार आहे? 19 19 19 हे एवढेच चेंज होणार आहेत. बाकीच्या एलिमेंट मध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे हा काय होईल तुमचं? 19 - 5 15 15 15 then 19 - 5 15 15 15 आणि हा काय होईल? 19 - 5 19 - 5 40. हा 15 हा 15 15 14 15
15, 15 आणि 14 हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. आता सीईटी लेवलला ज्या वेळेला असे क्वेश्चन्स येतात त्यावेळेला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन विचारलं A² - 5i असं काहीतरी असेल. ठीक आहे, मग याच्यामध्ये A² आपण फाइंड आउट करायचा. A² फाइंड आउट केल्यानंतर हे पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. ऑप्शन चेक करायचे. ऑप्शन मध्ये कुठला इलेमेंट तुम्हाला डिफरंट दिसतोय, म्हणजे मे बी फर्स्ट ऑप्शन हा दिला असेल, सेकंड ऑप्शन माझ्याकडे असा असेल की याच्यामध्ये असेल 15, 13 किंवा इथे चेंजेस केले असतील. हा 13, 13 दिला असेल, हा दिला असता 13, 15, 13, 15, 15, 15. ठीक आहे, जो इलेमेंट चेंज आहे तो इलेमेंट आता पहिल्या मेजर ऑफ ऑप्शन मध्ये चेक करायचं की कुठला इलेमेंट चेंज आहे. सो मला दिसतंय की डायगोनलचे इलेमेंट चेंज आहेत. सो पहिले डायगोनलचा इलेमेंट चेक करायचा. चेक करायचं म्हणजे ऑप्शन 2 नाही चेक करायचा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं समजतंय तुम्हाला डायगोनलचं एलिमेंट काय आहे. त्या पद्धतीनं तुम्ही चेक करायचं आणि असे एमसीक्यू आपण घेऊयात, म्हणजे त्यावेळी तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते, आणि त्याच्यानुसार फास्ट मध्ये तुम्ही हे करू शकता. आता ह्याच्या थ्रू आपल्याला काय करायचंय, A² बघितला तसं A³ A⁴ फाइंड आउट करून A⁴100 जरी विचारलं तरी तुम्हाला ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. पण 100 साठी एवढं मोठं कॅल्क्युलेशन करत बसणार आहे का, नाही करत बसायचं. 100 साठी आपल्याला काय करावं लागेल, एक पॅटर्न फाइंड आउट करायला लागेल की कुठला नंबर पुट केल्यानंतर काय चेंज होतंय. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल थ्रू सांगते तुम्हाला. जर समजा A मॅट्रिक्स आहे 1, 2, 3, 4 कन्सिडर करा. A² आहे, A² ची पण व्हॅल्यू आली 1, 2, 3 ऍज इट इज राहिला आणि 4च्या ठिकाणी झालंय माझं 8 किंवा 4च्या ठिकाणी हा झालेला आहे A², 4चा स्क्वेअर 16. ठीक आहे, हे ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन नाहीये, मी फक्त तुम्हाला एक पॅटर्न समजण्यासाठी सांगते. 1, 2, 3, 4चा क्यूब किती येतोय 64. ठीक आहे, आता बघा एक पॅटर्न दिसतोय तुम्हाला. पहिला इलेमेंट सेम आहे, दुसरा सेम आहे, तिसरा सेम आहे. A² मध्ये फर्स्ट सेम आहे, सेकंड सेम आहे, थर्ड सेम आहे. A³ मध्ये फर्स्ट सेम आहे, सेकंड सेम आहे, थर्ड सेम आहे. चेंजेस कशामध्ये झाल्यात, 4, 16, 64. कशात चेंजेस झाल्यात, 4, 16 आणि 64. मग आपल्याला A⁴n जनरेट कसं करायचंय, हा चेंज झाला का, नाही. हा 4 ची पॉवर झाला 1, 4 ची पॉवर 2 होता तर हा 4 ची पॉवर 2 झाला. हा क्यूब होता तर 4 ची पॉवर काय झाली, क्यूब झाले. समजले, म्हणजे हा काय होईल 4:n. क्लिअर झालं. म्हणजे जर समजा तुम्हाला आता विचारलं A⁵50 काय, म्हणजे तुम्ही काय लिहिणार 1, 2, 3 आणि 4 ची पॉवर 50. पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं का आपल्याला, नाही. या पद्धतीचे एमसीक्यू घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे क्लिअर झालं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नोट डाऊन करा. पहिले हा करा 3/3 चा.